मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्या बहिणींची के-वाय-सी बाकी राहिलेली आहे, ज्या बहिणी के-वाय-सी करू शकल्या नाही किंवा ज्या बहिणींची के-वाय-सी करताना त्यांना अडथळे आल्यामुळे किंवा मग सरकारी जे पोर्टल आहे लाडक्या बहीण योजनेचं, यामध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यांची के-वाय-सी त्या करू शकल्या नाही किंवा मग आणखीनही जी के-वाय-सी करताना त्यांना जे काही प्रॉब्लेम्स आले असतील, ज्यामध्ये की त्यांना जे काही ऑप्शन निवडायचे होते होय किंवा नाही, यामध्ये त्या चुकल्या असतील किंवा मग जे काही नेट कॅफे असेल किंवा मग CSC केंद्र असेल किंवा मग इतर कोणाजवळून जर त्यांनी मोबाईलवरून आपलं जे काही के-वाय-सीचं आहे ते करून घेतलं असेल, तर त्यामध्ये सुद्धा समोरच्यांनी ज्या व्यक्तीने त्यांची के-वाय-सी करून दिली तर त्यांनीसुद्धा काहीतरी त्यामध्ये गडबड केली किंवा मग चुकून ऑप्शन चुकले असतील, तर अशांमुळे सुद्धा काही बहिणींची के-वाय-सी झालेली नाही आहे. आता अशामध्येच आता एक खूप मोठी बातमी समोर आलेली आहे की लाडक्या बहीण योजनेमध्ये खूप मोठा गोंधळ झालेला आहे. आता हाच गोंधळ या बाकी जे काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांची की के-वाय-सी राहिलेली आहे, चुकून राहिली असेल किंवा कोणा ना कोणा प्रकारे त्यांची के-वाय-सी झाली नसेल, काही ना काही अडचण त्यांना आली असेल किंवा मग त्यांना त्या संभ्रमित असतील के-वाय-सी कोणची करायची, नेमकी कशी करायची किंवा मग त्यांना करता आली नाही तरी दुसऱ्यांकडून करून घेऊन त्यांनीसुद्धा काही चुका केल्या असतील किंवा मग आपल्या लाडकी बहीण योजनेचे जे काही पोर्टल आहे ते पोर्टल व्यवस्थित चालत नसेल, त्यामुळे त्यांची के-वाय-सी झाली नसेल किंवा मग त्या पोर्टलवर जे काही OTP येण्याचा जो काही टायमिंग आहे तो टायमिंग खूप उशिराने आल्याने त्यांना OTP आपल्या जे काही के-वाय-सी प्रक्रिया त्यामध्ये फिल करता आला नाही आणि त्यामुळे सुद्धा त्यांची जी काही के-वाय-सी आहे ही राहून गेलेली आहे. म्हणजे की काही ना काही कारणांमध्ये ज्या काही बहिणींची के-वाय-सी राहिली असेल, मग सर्वच बहिणी आल्या त्यामध्ये, तर ज्या काही लाडक्या बहिणींची के-वाय-सी पूर्ण झाली नसेल किंवा त्यांची के-वाय-सी झाली नसेल, त्यांना आता खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी मी सांगणार आहे. कारण की ही बातमी जी आहे ही त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची आहे. कारण की मोठा जो गोंधळ आहे या लाडकी बहीण योजनेमध्ये झालेला आहे आणि हाच गोंधळ ज्या बहिणी के-वाय-सी ज्यांची झाली नाही त्यांच्यासाठी एक आनंदाचा दुवा म्हणून समोर आलेला आहे. आता काय आहे हा गोंधळ, काय झालं लाडक्या बहिणी योजनेमध्ये आणि कशा प्रकारे आपल्याला मुदतवाढ जी काही के-वाय-सीची होणार आहे, हमखास होणार आहे, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो तयार राहा, संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा बहिणींनो, एक मोठी जी काही बातमी आहे TV9 मराठी हे जे काही न्यूज चॅनल आहे त्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर आलेली आहे आणि त्याचबरोबर इतरही एक न्यूज चॅनल आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक जे काही बातमी आहे लाडक्या बहीण संबंधीची ही समोर आलेली आहे. आता मी तुम्हाला ती बातमीसुद्धा दाखवून देतो आणि त्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आणि कशा प्रकारे ही आनंदाची बातमीसुद्धा ज्या बहिणींची के-वाय-सी झाली नाही त्यांच्यासाठी कशा प्रकारे होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगतो. तर बघा, मुंबई 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरमहा 1500 रुपयांचा थेट लाभ मिळत असल्याने ही योजना महिला वर्गात प्रचंड लोकप्रिय ठरली होती. विधानसभा निवडणुकीतही या योजनेचा महायुतीला मोठा राजकीय फायदा झाल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र आता याच योजनेबाबत लाभार्थी महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता इथं तुम्ही समजून घ्या. बघा, लाडकी बहीण योजनेमुळे जे काही सरकारी तिजोरी आहे त्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण येत असल्याच्या पार्श्वभूमीवर इतर विकासात्मक योजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप सातत्याने होत होते. त्याचबरोबर बघा, सरकारच्या तपासणीत काही महिला पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आणि यानंतर अशा महिलांना योजनेतून वगळण्यात सुद्धा आले. आता हे तुम्हाला माहीत असेल की आपल्याला जे काही लाडकी बहीण योजनेमधील इतर जे महिला आहेत ज्यामध्ये या योजनेमध्ये पात्र नाही आहेत, बसत नाही आहेत, तरी त्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आता यातून वगळण्यात आलेला आहे, हे तुम्हाला माहीत असेल. तर बघा, दरम्यान फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी के-वाय-सी बंधनकारक केली होती. 31 डिसेंबर 2025 ही के-वाय-सी पूर्ण करण्याची अंतिम मुदत होती. बहुतांश महिला जे काही लाभार्थी आहेत या महिलांनी वेळेत के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली. मात्र
आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि ज्यांची KYC झाली नाही वेळेत पूर्ण, त्यांनी आता हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या ऐकून घ्या. बघा, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार KYC पूर्ण करूनही अनेक पात्र महिलांना अपात्र ठेवण्यात किंवा ठरवण्यात आले आहे. समजून घ्या. KYC पूर्ण करूनही ज्यांची KYC पूर्ण केलेली आहे, ज्या महिलांनी, त्यांना, त्या पात्र महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. आता का, तर हे पुढे बघूया. काही महिलांच्या नावासमोर चुकून शासकीय कर्मचारी असा उल्लेख झाल्यामुळे त्यांचे अनुदान थांबवण्यात आले आहे. बघा, जे काही आपण KYC करताना जे काही आपल्याला फॉर्म फिलअप करावा लागतो, त्यामध्ये मी आधी सांगितलं, तर त्यामध्ये तुम्ही शासकीय कर्मचारी आहेत की नाही, होय किंवा नाही, अशा प्रकारचे टिक करावं लागते. जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल तर मग होय, नसाल तर नाही, अशा प्रकारे टिक करावं लागते. आणि ज्यामध्ये शासकीय कर्मचारी आहेत, चुकून त्यामध्येच टिक करण्यात आली आहे. म्हणजेच की ज्यांनी KYC केली आहे, तुम्ही सेतूवर केली असेल, CSC केंद्रावर केली असेल, किंवा मग इंटरनेट द्वारे जे काही नेट कॅफे असते तिथं केले असेल, आणि त्यांनी जर चुकून हे ऑप्शन भरलं असेल, तर मग मात्र तुम्हाला शासकीय कर्मचारी तिथं त्या ठिकाणी ऑप्शनवर क्लिक केलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी शासकीय कर्मचारी म्हणून तिथं नोंदवल्या गेल्या आहात, आणि म्हणून आता तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे. ज्यांची KYC झाल्यावरही अशा प्रकारे चुका ज्यांनी केल्या आहेत, किंवा मग तुमच्याच्यानं स्वतःहून अशी जर काही चूक झाली असेल, किंवा मग आणखीनही एक ऑप्शन येत असतं, 1-2 ऑप्शन, त्यामध्ये काही चुकी केली असेल तुम्ही KYC करताना, तरी तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे. एक छोटीशी सुद्धा तुम्ही चूक जर केली असेल KYC करताना, तरीही तुम्हाला वगळण्यात येणार आहे, स्पष्ट सांगितलं त्यांनी. तर बघा, प्रत्यक्षात त्या महिला कोणत्याही शासकीय सेवेत नसतानाही प्रणालीतील चुकींमुळे हा फटका बसत आहे. आता बघा, काही तांत्रिक ज्या चुका आहेत त्यासुद्धा या वेबसाईटवर आहे. मी वारंवार सुरुवातपासून तुम्हाला सांगत आलेलो आहो की सरकारची चूक आहे. सरकारनं जे काही वेबसाईट या लाडक्या बहीण योजनेची KYCसाठी बनवलेली होती, त्यामध्ये थोडा बदलसुद्धा करण्यात आला होता. पती नाहीत किंवा वडील नाहीत यांच्यासाठी सुद्धा त्यामध्ये ऑप्शन आले होते. आणि ही जी वेबसाईट आहे ही खूप तांत्रिक अडचणींमध्ये होती. त्यांची जी काही तांत्रिक अडचण आहे ती व्यवस्थितरित्या वेबसाईट चालतच नव्हती. सर्वात आधी तर वेबसाईट उघडतच नाही, त्यानंतर उघडली तर OTP यायचा नाही, आणि OTP टाकला तरी एरर दाखवायचा, आणि अशा प्रकारची ही जी वेबसाईट होती. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे खूप साऱ्या महिलांनी व्यवस्थित KYC केल्यावरही अशा प्रकारच्या अडचणी समोर आलेल्या आहेत. आता खूप मोठा घोळ झालेला आहे, आणि म्हणून पुढे बघूया काय आहे की सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार KYC पूर्ण करूनही अनेक पात्र महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. आता याशिवाय बघा, KYC करताना झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे काही महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. तसेच ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आढळून आले, किंवा ज्यांच्या नावावर वाहन नोंदणीकृत आहे, अशा महिलांनाही योजनेतून बाहेर काढण्यात आले आहेत. आता एकूण काय की तांत्रिक अडचणी म्हणजे आपण जे काही KYC आहे, जे काही फॉर्म आहे ते व्यवस्थितरित्या भरले, परंतु तांत्रिक अडचणी आल्या, चुकून दुसरं बटन क्लिक करण्यात आलं, किंवा मग चुकून KYC करताना काही ना काही आपले एक गलती झाली असेल, किंवा मग जे काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटमुळेच काही ना काही गलती झाली असती. तांत्रिक अडचण ज्याला म्हणतो आपण, आपली काहीच चुकी नाही, आपण फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे, आपण KYC व्यवस्थित केली, मात्र ते जे काही वेबसाईट आहे ते वेबसाईटच तांत्रिक चुकीमुळे जर गलत चालत असेल, तर मग तरीसुद्धा आपली जी काही KYC आहे ही व्यवस्थितरित्या पूर्ण झाली नसती, आणि म्हणून त्यामुळे सुद्धा आपल्याला आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे. आता बघा, खूप साऱ्या महिलांचं नाव समोर आलेलं आहे. धक्कादायक बातमी आहे. खूप मोठा गोंधळ या योजनेतील जे काही KYC करताना झालेला आहे, आणि त्यामुळे आता खूप साऱ्या बहिणींना मोठा फटका बसणार आहे. आणि हाच जो गोंधळ आहे, हा आता ज्या महिलांची KYC झाली नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी होणार आहे. म्हणजे कसा, कारण की हा जो गोंधळ झालेला आहे हा सरकारच्या जे काही वेबसाईट आहे त्यामुळे झालेली आहे, पोर्टलमुळे झालेला आहे. कारण की तांत्रिक अडचण त्या ठिकाणी आली असल्याने हा घोळ झालेला आहे. वास्तविक त्या महिला पात्र आहेत, परंतु सरकारचं जे काही पोर्टल आहे लाडक्या बहिणी योजनेचं ते व्यवस्थित काम करत नसल्यामुळे सर्व ज्या काही लाडक्या बहिणी आता या तांत्रिक अडचणीत आलेल्या आहेत, आणि यांना आता वगळण्यात येणार आहे. आणि म्हणजे ही चूक कोणाची आहे, तर सरकारची आहे, शासनाची आहे. आणि म्हणून याचाच फायदा आता ज्या महिलांची KYC झाली नाही त्यांना होणार आहे. कारण की सरकारला पुन्हा KYCसाठीचं ऑप्शन द्यावंच लागणार आहे. पुन्हा मुदतवाढ जी आहे ती द्यावीच लागणार आहे KYCसाठी, कारण या महिलांची KYC करावीच लागणार आहे डबल, आणि पुन्हा
ही KYC करताना जे काही बाकी उरलेल्या महिला आहेत त्यांनासुद्धा मुदतवाढ या कारणाने मिळणार आहे. खूप मोठी बातमी आहे सध्याची. मुदतवाढ आपल्याला पाहिजे आहे आणि मुदतवाढ सरकारला द्यावीच लागणार आहे, कारण की खूप मोठा घोळ या योजनेमध्ये या KYC करताना झालेला आहे आणि म्हणून सरकारला आता पुन्हा मुदतवाढ द्यावीच लागणार आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सरकारपर्यंत सुद्धा आपली ही व्हिडिओ गेली पाहिजे. जे काही संबंधित अधिकारी असतील, प्राधिकारी असतील लाडकी बहीण योजनेमधील, त्यांच्यापर्यंत सुद्धा आपली ही व्हिडिओ गेली पाहिजे, जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला ही जी काही KYC करण्यासाठीची मुदतवाढ आहे पुन्हा आली पाहिजे. KYCचं ऑप्शन पुन्हा आलं पाहिजे आणि आपली KYC पूर्णरित्या झाली पाहिजे. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.